मंडळी नमस्कार, मी उमेश पोदरे। आज आपल्या SRT शेती शाळेमध्ये वर्धा, यवतमाळ तसेच आता चंद्रपूर जिल्ह्यातले बरेचसे शेतकरी आलेले आहेत। तर आपण त्यांना आज विचारू की त्यांचे हे खापणे साहेब मागच्या वेळेस त्यांनी त्यांच्या गावाकडले 10-12 शेतकरी पाठवले होते, ते उत्साही आणि सुखी झाले, खुश झाले। तर आज स्वतः खापणे साहेब आले, त्यांच्या गावचे सरपंच आहे, तर आपण त्यांना विचारू। नमस्कार सगळ्यांना। साहेब आपलं नाव सांगा आणि सांगा की आता तुम्ही सरपंच आहे गावचे, हे SRT तुमच्या गावात जसा गावाचा विकास झाला पाहिजे म्हणून करता तळमळ, तशी SRT साठी तळमळ तुमची असावी असं वाटते। आपलं नाव सांगा। मी सर्वांना पहिले नमस्कार करतो। माझं नाव बालाजी रामकुंजी उतोडे, सरपंच ग्रामपंचायत सेंबळ। मी आपल्या SRT कंपनीचे पहिले चर्चा आणि यूट्यूबच्या मार्फत पाहणी केली, परंतु आमच्या गावचे माजी सैनिक दिगंबर पाटील खामणे यांनी आग्रह धरला SRT कंपनीला आपण कधीतरी जाऊ, परंतु काही कारणास्तव आम्ही येऊ शकलो नाही। पण आज आजची तारीख निघाली आणि इथं आल्यानंतर आम्हाला असा अनुभव वाटला आणि आल्यानंतर असं वाटलं का खरोखरच SRT कंपनीमध्ये जे काही शेती करतात, जे काही पीक घेतात हे उत्तम आहे आणि बगर बैलाची आहे। आणि मेन म्हणजे याच्यातील कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांना खर्च नाही आणि त्यातल्या त्यात मेहनत कमी, आणि ज्याच्याजवळ बैल वगैरे नाही किंवा साधारण छोटासा कास्तकार असेल, अशा कास्तकारांनी या SRT कंपनीमध्ये येऊन आपली माहिती घ्यावी आणि अशाच प्रकारे शेती करावी, जेणेकरून आपल्या पिकाला उत्तम भाव मिळेल व खर्च कमी होईल व शेतकरी सुखमय होईल। खापणे साहेब या तुम्ही आणि तुमचा आपला परिचय द्या आणि तुम्ही सांगा, कारण तुम्ही या गावचे सगळ्याचे येणारे सगळे स्तंभ आहे। नमस्कार, मी दिगंबर नानाजी खापणे, माजी सैनिक, भारतीय वायुसेना। 21 वर्ष भारतीय वायुसेनामध्ये सर्व्हिस केल्यानंतर इकडे तिकडे न जाता मी पारंपरिक शेती, वडिलोपार्जित शेतीतच आलो आणि शेती सुरू केली। परंतु शेती या काळात, वडिलांच्या काळात शेती स्वस्त होती, या काळात शेती इतकी महाग झाली आहे का शेती परवडत नाही ही चर्चा आता सर्वत्र येत आहे। जशी जाहिरात होत आहे शेती परवडत नाही, आणि याला कंटाळून सुद्धा आम्ही तरी म्हटलं कुठेतरी मार्ग शोधावा। या शोधामध्ये असता मला 2024मध्ये SRT बद्दल कळलं। SRTच्या माहिती घेतली यूट्यूबमध्ये आणि त्या माध्यमातून मग मला उमेशजी पोदरेचा नंबर मिळाला, त्यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट केला आणि एक मागच्या शाळेला येऊ शकलो नाही काही कारणास्तव, आता आलो। तर SRT शेती सगुणा रिजनरेट टेक्निक ही खरोखरच आज आवश्यक आहे, कारण शेती इतकी महाग झाली, शेतीत जर एक जरी फटका बसला तर पूर्ण वर्षाचं पीक वाया जाते आणि म्हणून शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होतो। तर कर्जबाजाऱ्यापासून जर आपल्या, कारण शेतकऱ्याला लुबाडणारे खूप आहे, शेतकऱ्याला मदत करणारे कमी आहे। पण चंद्रकांतजी भडसावळे यांचे मनपूर्वक मी म्हणजे त्यांना सलाम करतो, त्यांनी हे टेक्निक जे जनरेट केलं आहे हे खरोखरच शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे आणि शेतकऱ्यांनी सुरुवात करणं आवश्यक आहे। भारत सरकारचा सुद्धा असा उपक्रम आहे का शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे। मागच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याच्याबद्दल सकारात्मकता दाखवली। तर शेतकऱ्यांनी इकडे तिकडे आपल्या ह्या मार्केटमध्ये लुबाडणुकीपासून वाचायचं असेल तर या SRT पद्धतीने शेती करावे, उत्पन्न मिळते आणि आपला जो खर्च दिवसेंदिवस वाढत आहे, मजुराचा खर्च, बियाण्याचा खर्च, फवारणीचा खर्च, ट्रॅक्टरचा खर्च, या खर्चापासून नाही उत्पन्न मिळालं तरी पहिल्या वर्षी तुमचा खर्च कमी होतो आणि तेच उत्पन्न समजून तुम्ही जर त्याच्या सातत्य टिकवले तर 100% तुम्ही सुखी होणार म्हणजे होणार। धन्यवाद। बरोबर।